नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल वेद साप्ताहिक राशी भविष्य या विशेष कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। दिनांक 13 मे 2024 ते 19 मे 2024 पर्यंतचं साप्ताहिक राशी भविष्य सुरू करूयात आणि राशी चक्रातील प्रथम मेष राशीपासून सुरुवात करूयात। आणि मेष राशीला या आठवड्याची सुरुवात कशी माहिती का? या आठवड्यामध्ये तर सोने पे सुहागा आहे, दुधात साखर आहे आणि पराक्रमाला एक प्रकारची झळाळी प्राप्त होणार, यात काहीही शंका नाही। याचं कारण असं आहे की आता एक तर गुरु धनस्थानामध्ये, शनी लाभस्थानामध्ये, पुन्हा गुरुची दृष्टी आपल्याच कर्मावर जाते, म्हणजे निश्चितपणे आपल्याला काहीतरी एक गुड न्यूज ऐकायला मिळेल। नोकरीच्या बाबतीमध्ये प्रमोशनचे योग आहेत, परदेश गमनाचे योग आहेत, बढती बदलीचे योग आहेत आणि एक प्रकारचं एक समाधान म्हणतो ना आपण त्याला, ते अशा स्वरूपाचा कालावधी आपल्याला आपल्या कामाच्या बाबतीमध्ये बघायला मिळेल। दुसऱ्या बाजूला त्याच बरोबरीने आपल्याला काही छोटे मोठे प्रवास देखील घडतील आणि सगळं वातावरण एकदम अनुकूल प्रसन्न असेल। आपण हवेत जाणार, स्वर्ग दोन बोट आपल्याला फक्त उडणार, इतका सुंदर असा आठवडा आपल्याला बघायला मिळेल, यात काहीही शंका नाहीये। फक्त त्याचा लाभ जो आहे आपल्याला करून घेता आला पाहिजे। इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल, मेडिकल, फार्मा आणि कृषी या क्षेत्रातील जातकांसाठी तर हा कालावधी आपल्याला गौरव वाढवणार आहे। गौरव वाढेल आपल्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोला जाणारा असा हा आठवडा आपल्याला निश्चितपणे बघायला मिळेल, यात दुरून सुद्धा शंका नाहीये। राहिली गोष्ट आपल्या सुखा समृद्धीची, शांतीची, आपल्याच मनावर आहे। आपण जर वेळ काढला तर आपल्याला नाटक, सिनेमा करता येईल, पिक्चरला जाता येईल, खरेदीचे योग आहेतच, अर्थातच वाहन वास्तूचे योग देखील चाललेलेच आहेत। आपण ठरवायचंय की आपला काय करायचंय, सुख आनंद कसा घ्यायचा आहे, किती वेळेमध्ये घ्यायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये घ्यायचा आहे, हे सगळं आपल्यावर असणार आहे। दुसऱ्या बाजूला आपल्या संततीचा अधिपती कोण आहे? रवी। आणि असा रवी कुठे आहे आता? तो धनामध्येच आहे। आता रवी देखील धनामध्येच आहे, त्याच्यामध्ये त्याला गुरुची साथच आहे, काही अडचण नाहीये। संततीच्या बाबतीमध्ये देखील अनुकूलता वातावरण आहे, काहीही चिंतेचं कारण नाही। उलट आपलं लक्ष कमी त्याच्यावर पडायला नको, आपलं त्यांच्यावरती लक्ष असलं पाहिजे। त्यांचे हट्ट, गरजा, त्यांचे आता ऍडमिशनचे दिवस चालू होतील, त्यांच्याबद्दल एक कठोर निर्णय आपल्याला घ्यावा लागेल, योग्य निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासाठी मात्र आपलं योगदान फार महत्त्वाचं ठरेल। म्हणजेच काय की आपल्या कार्यापासून ते आपल्या घरापर्यंत आणि परिवारापासून तर संततीपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या मनाजोगत्या, मनासारख्या घडतील, या दुरून लांबून सुद्धा शंका नाही। फक्त मात्र उपासना चालू ठेवा आणि उपासना करायची लक्ष्मीनारायणाची। पुढे आहे वृषभ राशी। वृषभ राशीची सुरुवात कशी माहितीये का? हो, खूप चांगली आहे। चांगली सुरुवात म्हणता येईलच, फक्त ती सुरुवात करताना मात्र आपल्या हातून काही चुकीचं घडायला नको, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल। आपल्या बोलण्याने कोणी दुरावायला नको, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल। आपल्याला काही कटू प्रसंग समोर यायला नको, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल। कारण जीभ हे शस्त्र आहे। आपण कोणाला बोलताना आपल्या मनात देखील नव्हतं, पण बोललं गेलं, त्याच्या समोरच्याने मनावर लावून घेतलं आणि तो व्यक्ती दूर गेला आणि तो व्यक्ती आपल्या कुटुंबातला असला तर, पारिवारिक असला तर, आणि मग आपल्यालाही मात्र कसं तरी ते संकुचित, ज्याला आपण असं म्हणतो की आपल्यालाही ते योग्य नाही वाटलंय, चुकून झालं पण परिणाम चुकीचे घडलेत, अशा स्वरूपाच्या देखील घटना घडतील। आणि म्हणूनच जिभेवर ताबा ठेवायचा आहे आणि कामावर लक्ष देताना काय माहितीये का, या आठवड्यामध्ये तर काय तुम्ही तर ऐकणारच नाही कुणाला। वृषभ राशीवाल्यांसाठी हे पूर्ण वर्षच, आठवडा तर सोडूनच द्या तुम्ही, पण पूर्ण वर्ष इतकं काही सुंदर असेल, आपल्या जीवनाला स्थिर आकार करणारं असेल, वळण देणारं असेल, कामाच्या नवनवीन संधी निर्माण करणारं असेल, कामामध्ये पराक्रम गाजवणारं असेल आणि प्रगतीचे अनेक मार्ग खुले करणारं असेल। मनात देखील नव्हतं आपल्या अशा घटना घडायला लागल्या आहेत आणि सगळे अनुकूल घडतायत, अशा स्वरूपाचा एक उत्तम कालावधी आपल्यासाठी बघायला मिळेल, यात काहीही शंका नाही। याचं कारण सांगतो, राशीला सध्या पहिला गुरु सुरू आहे, 10वा शनी चाललेला आहे। काय म्हणावं, फक्त एक लक्षात घ्या की या आठवड्यामध्ये एक गोष्ट मात्र करायची नाही, ती म्हणजे वास्तूचे निर्णय घ्यायचे नाहीत। वाहनाच्या बाबतीमध्ये लक्षपूर्वक, विचारपूर्वकच निर्णय घेता गेला आला पाहिजे।
आणि हे जर का झालं याचं कारण असं आहे की तुमच्या वास्तुस्थानावरती शनीची दृष्टी आहे आणि वास्तूचा अधिपती रवी जो आहे त्याच्यावर ही दृष्टी शनीचीच आहे. म्हणजे याचा अर्थ असा होईल की कुठेतरी आपण फसवणूक होईल. आपली फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशा प्रकारची देखील काही घटना आपल्या आजूबाजूला घडायला सुरुवात झालेली असेल. म्हणून वास्तूचा निर्णय या आठवड्यामध्ये घ्यायचा नाही. वृषभ राशीवाल्यांनी उपासना करायची या आठवड्यामध्ये सूर्यनारायणाची. पुढे आहे मिथुन राशी. तर मिथुन राशीला काय माहितीये का, हा अलबेलच आहे, अनुकूलच आहे. भाग्यातला शनी आहे. गुरु जरी 12वा झालेला असला तरी काय आपल्याला तशी अडचण नाही येणार. आता उलट आपल्या लाभाचे धनाचे काही योग येत आहेत. धनलाभाची शक्यता वाढणार आहे. पण आपल्या कुटुंबामध्ये वातावरण मात्र दूषित होता कामा नये. आर्थिक संकट मात्र उभे राहता कामा नये. कर्ज वाढता कामा नये. याची काळजी मात्र आपल्याला घ्यावी लागेल. आणि जे काही घडतंय बाहेर आपल्या कामाच्या ठिकाणी ते घरामध्ये सांगणं आपलं क्रमप्राप्त राहील आपल्याला. अन्यथा आपण एकटे पडून जाऊ मग. कारण आपल्या बोलण्याने अशी मंडळी, घरामधली मंडळी आपल्याबद्दल नकारात्मकच असते. खूप बडबडे, आपण खूप बोलतो, जास्त बोलतो. बोलण्याने अनेक लोक दुरावली आपल्याकडनं, दुखावली आपल्याकडनं. जवळ येतच नाही आता आपल्याला ते हवीहवीशी वाटतायत पण ती येत नाहीयेत. अशा स्वरूपाच्या घटना देखील या आठवड्यामध्ये घडू शकतात. राहिली गोष्ट कामाच्या ठिकाणी तर तिथे आपल्याला लक्ष द्यावंच लागणार आहे. देतो जे आपण लक्ष कामाच्या ठिकाणी. अपडाऊन जे काही चाललेलं आहे, जो काही ग्रोथ आहे तो ग्रोथ अशा प्रकारचा चाललेला आहे सध्या स्थितीमध्ये. तो ग्रोथ मात्र स्थिरावला पाहिजे. कामामध्ये स्थिरता आली पाहिजे आणि यासाठी मात्र परिश्रम फार गरजेचे असतील. येणारी संधी आपल्याकडून हुकता कामा नये. तिचा लाभ आपल्याला झाला पाहिजे. थोडी फरफट करून घ्यावी लागेल. थोडे प्रवास करावे लागतील. थोडी मेहनत घ्यावी लागेल. परिश्रम करूनच हे काम होईल यात काहीही शंका नाही. आणि मिथुन राशीवाल्यांनी उपासना करायची या आठवड्यामध्ये गणपतीची. पुढे कर्क राशी. कर्क राशीला सुरुवात कशी आहे? कर्क राशीला सुरुवातच अनुकूल नाहीये. हवी तशी नाहीये. सगळे दिवस सारखे नसतात आणि म्हणून आपण एकदम हवेवरून एकदम धापकन जमिनीवर येऊन पडतो ना, त्याचं कारणच ते. खूप भावनेच्या भरामध्ये वाहत जातो आपण. नको त्याच्यावरती विश्वास ठेवला, अंधविश्वास, डोळे बंद करून विश्वास. आणि मग काय झालं? केसाने गळा कापला गेला. फसगत झाली, फसवणूक झाली. दोन लोकांच्या मध्ये आपण चांगला करायला गेलो आणि ज्याचं म्हणतो ना आपण, एक म्हण आहे की आपण करा जावं भलं आणि तो म्हणतो माझंच खरं. अशा प्रकारची अवस्था देखील आपल्याला बघायला मिळेल. आणि त्याचबरोबरीने आपलं कुठे देणं घेणं नाही, आपला काही संबंध नाही, खर्च आपल्याला करावा लागला. अशा प्रकारचा एक त्रासदायक आठवडा म्हणतो ना आपण, ती सुरुवात आहे. मात्र सुरुवात, शेवट नाहीये. शेवट तर खूप चांगला व्हायचा आहे आपला. शेवट गोडच व्हायचा आहे. पण सुरुवात मात्र कठोकटीने झालीत ना, ते प्रसंग आपल्या मनामध्ये कायम घर करून बसतात. ते प्रसंग खूप दरीमध्ये जातात. त्यात 8वा शनी चाललेला आहे. छोट्या छोट्या गोष्टी आता मनावर लावून घेतोय आपण. छोट्या छोट्या गोष्टी देखील त्रास द्यायला लागलेल्या आहेत. शांतता हवी आहे पण ती मिळत नाहीये ना. आणि म्हणूनच हा कालावधी शांततेमध्ये व्यतीत व्हायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला पत्नीच्या बाबतीमध्ये देखील तसंच काय घडायला नको. तिथे वादविवाद व्हायला नकोत. वितंडवाद, भांडणं व्हायला नकोत. एखादं भांडण खूप दिवसांपूर्वी झालं होतं ते तेवढं झालं, बस झालं पुरे आता. कारण जशी जशी भांडणांची मालिका सुरू राहील तसे आपण एकमेकांपासून दूर जात राहू. एकमेकांपासून आबुला वाढत राहील. एकमेकांबद्दल फट निर्माण होत राहील आणि त्याचाच चान्स अनेक लोक घेतात. मग आपल्याला पती पत्नीपासून दूर कसं करता येईल अशी देखील मंडळी आपण टपून बसलेलीच आहेत ना. त्याचं काय करायचं हाही विचार या आठवड्यामध्ये व्हायला पाहिजेत. आणि म्हणून घरामध्ये मात्र आपलं वातावरण जे आहे प्रसन्न आणि प्रफुल्लित कसं राहील, एकमेकांशी बोलताना आपण प्रेमाने कसं बोलणार, गोडीने कसं बोलणार, याचा विचार या आठवड्यामध्ये व्हायला पाहिजे. तशा घटना देखील घडल्या पाहिजेत. तर मात्र आपला हा कालावधी अनुकूल आणि उत्तम जाईल, यात काही शंका नाही. कर्क राशीवाल्यांनी उपासना करायची महादेवांची. पुढे आहे सिंह राशी. सिंह राशीला सुरुवात कशी आहे? आपण जर मेहनत घेतलेली असेल तर लाभ होईल बरं. नाहीतर आपण म्हणतो ना की कुठलाही असा हरी नाहीये तो तुम्हाला खाटीवरती आणून देईल. हो, एवढं हरीने पण कामं केलेले. भगवान कृष्णांनी वयाच्या 11व्या वर्षीच गोकुळ सोडून दिलंय आणि मथुरेतून त्यांनी प्रस्थान केलं.
ते सांदीपनी ऋषींकडे गेले, तिकडे वेद अध्ययन गुरुकुलात शिकून घेतलं आणि मग द्वारका बसवली. म्हणजे भगवान कृष्णांनी काही बसून काही द्वारका बसवली नाही. मेहनत घेतली, परिश्रम केला, अभ्यास केला, रगडलं, घासलं, तेव्हा कुठे द्वारका बसवता आली त्यांना. आपल्यालाही उत्तम लाभ होईल ना, छप्पड फाडके लाभ होईल ना, आपली आर्थिक द्वार खुली होतील ना, आपल्यालाही मनाजोगतं काम मिळेल ना, आपल्याही सगळे लोक अधिकारी खुश राहतील ना. पण तसं काम आपल्याला करावं लागेल. दुसऱ्यावरती हुकूम करून चालणार नाहीये, दुसऱ्यावरती सोपवून चालणार नाहीये. आपल्याला काम आपलंच करावं लागेल हे लक्षातच ठेवा. आणि हाच तो कालावधी आहे. आणि म्हणूनच या कालावधीचा पुरेपूर जर लाभ झाला ना, तर मी तुम्हाला सांगतो, प्रोडक्शन क्षेत्रामध्ये काम करणारी, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी, सरकारी नोकरदार मंडळी, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी, व्यापारी वर्गामध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी तर हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. प्रत्येक तासाचा लाभ जो आहे आपल्याला होत राहिलं, त्या दृष्टीने फक्त आपले प्रयत्न असले पाहिजेत. काही ठिकाणी चुकीच्या घटना घडतायत, पण ते सगळ्यांचा परिणाम आपल्या वैवाहिक जीवनावर व्हायला नको. काही ठिकाणी बाहेर आपले काहीतरी कोणाचे खटके उडलेत, बाहेर कोणाचे तरी वादविवाद झालेले, बाहेर कोणाची तरी फसवणूक झालेली आहे, त्याचा परिणाम आपल्या घरी मात्र व्हायला नको. याची काळजी मात्र आपल्याला घ्यावी लागेल. आणि ती जर का घेतली तर मग मात्र हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत सुंदर असा म्हणता येईल. सिंह राशीवाल्यांनी उपासना करायचे या आठवड्यामध्ये गणपतीची. पुढे आहे कन्या राशी. कन्या राशीला काय आहे? कन्या राशीला आपल्याच कर्मावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. आपलं कर्म आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आणि म्हणूनच हा कालावधी असा आहे ना, की रात्रीच्या आपल्याला काय बाबा 12-1 वाजून गेले काम करता करता, काम काही संपत नाहीये, पण समाधानी खूप मिळतंय आपल्याला, प्रशंसा होते आपली, कामाचं कौतुक होतंय आपलं, गौरव वाढतोय आपला, पदाची प्रतिष्ठा वाढते आपली, आर्थिक बाबतीमध्ये मार्ग सुटलेले आपली, प्रमोशनचे योग येत चाललेले आहेत, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला हुल दिलेली आहे. अशा स्वरूपाचा हा कालावधी आहे. आणि म्हणूनच वातावरण प्रसन्न आहे, घरामध्ये देखील अनुकूल वातावरण आहे. आपण सांगू तसं घडत चाललेलं आहे. सगळे प्रसन्न मनाने काम करतायत, कुठेही कटकट नाहीये, कुठेही भांडण नाहीये. अशा स्वरूपाची नजर लागेल, अशा स्वरूपाचा हा कालावधी. खास करून मध्यस्थीमध्ये काम करणारी मंडळी, व्यापारी क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी, अशांसाठी तर धो लाभ आहे. शेअर मार्केटमध्ये तर आपला काहीतरी एक चांगला बिझनेस मिळू शकतो, असा एक सुंदर कालावधी आपल्याला बघायला मिळेल. फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, जो कोणी आ बैल मुझे मार करेल तिथे मात्र आपण फसायचं नाही. कोणी मध्यस्थी करायला लावेल, करायची नाही. कुठे सही करायची नाही, कोणावरही खर्च करायचा नाही आणि कोणालाही जामीन राहायचं नाही. हे जर आपण पाळलं तर मग हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा राहील, यात काहीही शंका नाही. उपासना फार महत्वाची आहे. उपासना करायची महादेव भोलेनाथ. तुळा राशी. तुळा राशीला काय माहितीये का, 12ही राशींमध्ये आपलंच घर भरलेलं आहे. आपल्या घरामध्ये तर काय विचारूच नका तुम्ही, सगळं वातावरण बदलायला लागलेलं आहे, सगळे त्रास संपलेले आहेत, अनुकूल घटना घडायला लागलेल्या आहेत. असं वाटायला लागलं की चमत्कार व्हायला लागला, चमत्कार. हो, कारण प्रसंग तसे नाहीयेत, पण वातावरण मात्र प्रसन्न होत चाललेले आहेत. आणि तेच महत्वाचं आहे. वातावरण प्रसन्न होणंच महत्वाचं आहे, मन प्रसन्न होणंच महत्वाचं आहे. मन जर आपलं खट्टू आणि खिन्न असेल तर काय आपण जीवनाची मजा नाही घेऊ शकत. आणि म्हणूनच हा कालावधी देवदर्शनाने सुरुवात होऊ शकेल, देवदर्शन देखील घडेल. आपले पावलं देवाच्या दारापुढे जातील, वेळ काढून तिथे आपण ध्यान धारणा करू शकू. त्याचबरोबरीने आपल्या नोकरीच्या ठिकाणी देखील अनुकूल वातावरण घडायला मिळेल. जो कुठला फोन येईल, जे कुठली वार्ता येईल ती अनुकूल मिळेल ऐकायला. जिथे कुठे दुरावा होता तो दुरावा दूर झाला, सगळे एकत्रित यायला लागलेले आहेत. आपले अधिकारी आपल्याशी पहिले खडूस वागायचे, आता ते प्रेमाने बोलायला लागलेले आहेत. आपली हाताखालची मंडळी आपली ऐकत नव्हती, ती आता आपली ऐकायला लागलेली आहे.
एकदम विरुद्ध घडायला लागलं की काय असं वाटायला लागेल तुम्हाला, आणि ते आपल्यासाठी फार महत्वाचं ठरेल, मन प्रसन्न करणारं असेल, आणि असं वाटायला लागेल की असे दिवस पुन्हा हे दिवस जाऊ नयेत, हे दिवस चालूच राहावेत, हे दिवस चालूच राहावेत. आणि म्हणून 8 दिवस तुम्हाला हा पूर्ण सप्ताह आठवडा जो आहे मन भरून राहील. स्वर्ग फक्त 2 बोट कमी उरतील इतका अनुकूल कालावधी, मन प्रसन्न करणारा कालावधी मिळेल. म्हणूनच खास करून अभिनय, गायन, वादन, संगीत, नृत्य, नाट्य, कला अशा क्षेत्रातल्या मंडळींना हा कालावधी कसा आहे, या कालावधीमध्ये तर दमछाक होईल. रात्रीचे 12-12, 1-1 वाजता येत, वेळ मिळत नाहीये, कामाचा लोड आहे, व्याप आहे, आणि त्याच बरोबरीने सत्कार आहे, समारंभ आहे, पद मिळालेलं आहे, मेडल मिळत आहेत, पुरस्कार मिळत आहेत, वाह होते, इतकं काही अनुकूलच अनुकूल, प्रसन्नच प्रसन्न, खूप छान. उपासना करा, उपासना करायची या कालावधीमध्ये उमा महेश्वर. पुढे आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवाल्यांनी सावधान व्हायचं आता, कारण आता सावधानची वेळ आलेली आहे. कारण घंटा वाजणार आहे, घंटा वाजणार, मन दुःख होणार, मनाला खट्टू प्रसंग समोर येणार, आणि मन एका दरीत जाणार. दरीत गेलं की त्रास व्हायला सुरुवात होणार, मग चिडचिड वाढणार, मग चिडचिड वाढली की आदळ आपट होणार, आदळ आपट झालं की माझ्यासारखं घडणार नाही, माझ्यासारखं घडणार नाही, परिणाम आरोग्यावरती होणार, आरोग्यावर झाला की मग मात्र खर्च करावा लागणार, मालिका लागून जाईल एका मागून एक, चुकीचं घडत गेलं तर. म्हणून या कालावधीमध्ये शांतता, मन स्थिर आणि खंबीर असलं पाहिजे, मन आपल्या ताब्यामध्ये असलं पाहिजे. आणि ते जर का झालं तर कालावधीमध्ये सुरुवातीच्या मध्ये कोणाशी वादविवाद होता कामा नये. आपण आणि आपलं काम भलं इतकं लक्षात ठेवायचंय. आणि मुळात स्वभावच तसा आहे, वृश्चिक राशीवाल्यांचा स्वभाव तसा आहे. आपण चालताना कोणाची देण्यात नाही घेण्यात नाही, आपण आणि आपला रस्ता असं ठरलेलं असतं आपलं. पण जर का कोणी आपला रस्ता कापला रे कापला, अडवला रे अडवला, तर मग मात्र आपण नांगी मारणार, फिक्स आहे. पण आपले स्पर्धक विरोधक कमी आहेत का आपल्याला अडवायला नडवायला? आणि म्हणूनच हा कालावधी आपल्यासाठी, म्हणून सुरुवातीचा कालावधी शांततेमध्ये ठेवायचा आहे. मग बघा ना, पुढच्या कालावधीमध्ये आपल्यालाच काही उत्तम घडायला लागायला मिळेल. मग सकाळी काही म्हणजे सप्ताहाचा जो मध्य असेल, आठवड्याचा जो मध्य असेल, तेव्हा तुम्ही उठल्यापासून बघाल ना, इतकं काही फ्रेश वाटायला लागेल, सुंदर वाटायला लागेल. अरे मी प्रसन्न झालो, खूप छान होतंय, खूप छान घडतंय. सकाळीचा फोन आला तर चांगली वार्ता मिळाली, नोकरीची असेल, कामाची असेल, मैत्रीची असेल, नातेसंबंधाची असेल, भावबंधांची असेल, इतकं सगळं सुंदर सुंदर घडायला लागेल. आणि मग आपल्या कामावर आपण पोचाल ना, तिकडे सगळे खुश असतील, आणि काहीतरी एक विशेष वृत्त ऐकायला मिळेल, कदाचित परदेश गमनाचे देखील योग येऊ शकतात. आणि म्हणून याचा लाभ झाला पाहिजे. आणि म्हणून आपण मेहनतीला कुठेही कमी पडता कामा नये. आपण जर मेहनतीला कमी पडलो तर आपल्या हातातली संधी कोणतं दुसरं घेऊन जाईल, आपल्या हातातलं श्रेय कोणतं दुसरंच घेऊन जाईल. तसं होता कामा नये. ठीक आहे, थोडा लोड आहे कामाचा, दबाव आहे कामाचा, प्रेशर आहे कामाचं, पण तेच प्रेशर आपल्यासाठी फार आत्ता तरी महत्वाचं ठरेल, यात काहीही शंका नाही. वृश्चिक राशीवाल्यांनी उपासना करायचे या आठवड्यामध्ये सूर्यनारायणाची. पुढे आहे धनुराशी. धनुराशीला काय आहे? धनुराशीचा अधिपती कोण आहे? तर तो बुध आहे, पत्नीचा मालक बुध, आणि तो केंद्रातून भ्रमण करतोय, केंद्रातून. खूप चांगला, खूप छान. मग जावं का फिरायला, जावं का हिंडायला, जावं का देवदर्शनाला, जावं का नाटक सिनेमाला, जावं का शॉपिंगला, बायकोला घेऊन अवश्य जावं. वेळ आहे का? आहे ना, वेळ काढता येईल आपल्याला, आपल्या मनावर आहे. कदाचित असंही करता येतं की संध्याकाळी 5ला लवकर आलो आपण घरी काम संपवून, आणि 6ला निघालो बाहेर, रात्री 10-11 वाजेपर्यंत आपल्याला मनसोक्त आनंद लुटता येईल, असं देखील घडू शकेल. येताना काहीतरी गुलाबाचं फुल घेऊन जाता येईल, काहीतरी गिफ्ट घेऊन जाता येईल, हुतगुज करता येईल, गुप्तगू करता येईल, प्रेमाला आनंद मिळेल प्रेमाचा. पहा, असं आहे की खरं तर प्रेम ही अशी गोष्ट आहे ना, नशीबवाल्याला मिळते. ज्याच्याकडे खूप काही अमाप पैसा आहे म्हणजे त्याला प्रेम मिळत असं समजू नका. त्याच्या नशिबातच प्रेम आहे, त्यालाच ते प्रेम मिळत असतं, आणि ते तुमच्या नशिबात मिळालेलं आहे, त्याचा तुम्ही लाभ करून घ्या. कारण पुढे देखील काही खडतर प्रवासाचे योग दिसत आहेत मला, आणि ते चिंता करणारे असतील मात्र. म्हणजे काय, मी घरामध्ये आनंदित आहे पण बाहेर मात्र मी टेन्शन मध्ये आहे,
बाहेरचं प्रेशर मला सुधरू देत नाहीये, बाहेरचा मला ताणतणाव सुचू देत नाहीये, काहीतरी आर्थिक अडचणीमध्ये अडकलेलो आहे, कदाचित कोर्ट कचेऱ्यांचा काहीतरी सामना करावा लागू शकतो, काही स्पर्धक हितशत्रूंचा काही त्रास होत चाललेला आहे, त्यांचा मारा वाढत चाललेला आहे, काय करावं अशाही वेळेला काही कळत नाही ना. म्हणून अशा वेळेला काय करावं, पत्नीची साथ घ्यावी, पतीची साथ घ्यावी. मग बघा ना, एक अनुकूल मार्ग तुम्हाला बघायला मिळेल, एक चांगला मार्ग तुम्हाला बघायला मिळेल आणि तो मार्ग आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. आणि म्हणूनच हा कालावधी कसा आहे, कभी खुशी कभी गम असणार आहे, पण खुशी जास्त आहे, गम थोडं आहे. आणि गम कुठे नाहीये मग, पण आपण आपल्या मनामध्ये दुःख कुरत बसतो. दुःख कुरत बसू नका हे सांगणारा हा कालावधी आहे. धनुराशीवाल्यांनी उपासना करायची या आठवड्यामध्ये लक्ष्मीची. पुढे आहे मकर राशी. मकर राशीला काय आहे, मकर राशीला काय होतं माहितीये का, खूप स्पीड मध्ये गेलो आपण, हवेमध्ये जायला लागलो की लगेच धापकन खायला लागून जातो, मग पुन्हा उठायला वेळ लागून जातो. मग इतका वेळ लागून जातो उठायला की कळतच नाही केव्हा उठायचं आणि कसं उठायचं. हो, याचं कारण असं आहे की आपल्या कारण फार आता विशेष नाही म्हणता येणार, फक्त 7:30ला शनी चाललेला आहे, तोच मात्र आपल्याला काहीतरी आरोग्याच्या बाबतीमध्ये धक्का देऊ शकेल, शत्रुपक्ष निर्माण होऊ शकेल. आणि तुम्ही जर काळजी हीच घ्यायची आहे की आपल्या बाबतीमध्ये हितशत्रू, गुप्तशत्रू, आप्तशत्रू आणि स्वकीय शत्रू सगळ्या बाबतीत घेरलेले सगळ्यांनी आपल्याला. अशा घेरलेल्या परिस्थितीमध्ये जर आपण राहू, मग डोळे बंद करून काम करून कसं चालेल, नाही ना. प्रत्येक पावलावर काटे असणार आहेत, प्रत्येक पावला परीक्षा द्यायची आहे, परीक्षेची मालिका असेल, प्रश्नांची सोडवाव्या लागणार आहेत, काही अडचणी आहेत, काही समस्या आहेत, काही त्रास आहे, काही खर्च आहे, काही कर्ज आहे, कुठून सुद्धा आपल्याला काही मार्ग नाहीये, अडकलेली स्थिती देखील निर्माण होऊ शकते. असा हा कालावधी म्हणजे हा कालावधी आपल्यासाठी चांगला नसणारा आहे हे आताच सांगतोय. आणि म्हणूनच याच कालावधीचा फक्त एकच लाभ करून घेता येईल आपल्याला, एकच लाभ, बस आपण पती पत्नीने एकत्र राहायचंय. जे कुठले प्रश्न असतील, ज्या कुठल्या अडचणी असतील, ज्या कुठल्या समस्या असतील, किती का मोठा प्रश्न असे ना, सोडवता येऊ शकेल आपल्याला, मार्ग निघेल आपल्याला. पण त्यासाठी मात्र पहिल्यांदा आपल्याला एकत्र यावं लागेल. आणि ते जर एकत्र आलात तर तुम्ही सगळे प्रश्न सोडवू शकाल. पण ते सोडवताना मात्र घाई गडबड करून चालणार नाही, कोणावरही विश्वास ठेवून चालणार नाही. आणि आपल्याला आपल्या कामावर लक्ष आणि दक्ष द्यावं लागेल. आणि आरोग्याची हेळसांड होता कामा नये. चिघट स्वरूपाची व्याधी, चिवट स्वरूपाची व्याधी, अशा स्वरूपाचा हा कालावधी असणार आहे. म्हणून हा कालावधी आपल्यासाठी फक्त 30% चांगला आहे, 70% मायनस आहे. कसं करणार, तुम्हाला ते जमू शकेल, शांततेमध्ये सगळ्या गोष्टी घ्या. मकर राशीला उपासना करायची या आठवड्यामध्ये भोलेनाथांची. पुढे आहे कुंभ राशी. तर पहा, कुंभ राशीला सुरुवात अनुकूल आहे, दणक्यात आहे, धडाक्यात आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आपल्या बाबतीमध्ये खूप चुकीच्या घटना, चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात, बदनाम केलं जातं, आपल्याबद्दल षडयंत्र केलं जातं, कारण आपण एक वेगळी आगळी व्यक्ती आहात. कुंभ राशीवाले इतके उत्तम व्यक्तिमत्व आहेत खरं तर, पण त्यांच्याच बाबतीमध्ये खूप वेळ चुकीच्या देखील घटना घडतात, चुकीच्या गोष्टी घडतात. खास करून कुंभ राशीला ओळखणं इतकं सोपं नाहीये. फार दिव्य लक्षण आहे सगळं कुंभ म्हणजे. कुंभेला ओळखणं आणि कुंभ सोबत संबंध किंवा संपर्क ठेवणं इतकं सोपं नाहीये. पण जर झालेत ना, हेच व्यक्ती तुम्हाला फार साथ देऊ शकतात. अशी कुंभ राशीवाले मंडळी, संशोधन वृत्ती आहे, चिकाटी जिद्द आहे, हे सगळं आपल्या देवाने भरभरून दिलेलं आहे. देवाने आपल्यामध्ये आकर्षक आणि विशेष गुण टाकले, आपल्यामध्ये विशेष गुण दिले तुम्हाला कुंभ राशीवाल्यांना. वृषभेच्या प्रमाणेच तुम्हाला विशेष गुण तुम्हाला दिलेले आहेत. आणि म्हणूनच हे करत असताना मात्र आपल्याला आपली काळजी घ्यावी लागेल मात्र, कारण आपला कालावधी नाहीये ना. जेव्हा आपले दिवस खराब असतात ना, तेव्हा कोणीही शेंबडा पोळा टोपली मारून जातो आपल्याला, आणि तीच अवस्था आपली होते. म्हणून ह्याच कालावधीमध्ये काय माहितीये का, सगळ्या गोष्टी जागच्या जागी व्हायला पाहिजेत, सगळ्या शांततेमध्ये व्हायला पाहिजेत. काही घाई नाहीये, आरामात होऊ शकेल सगळं. आणि जर आपण आरामात जर केलं तर हाच कालावधी आपल्यासाठी मात्र अनुकूल असा असेल, यात काहीही शंका नाही. कुंभ राशीवाल्यांनी उपासना करायची, कुठल्या देवतेची घ्यायची आहे, मी तर म्हणतो तुम्ही 1 महिनाभर गुरूंचीच उपासना करा. पुढे आहे मीन राशी.
तर मीन राशीला काय आहे? मीन राशीला असं आहे, सुख आहे. या सुखांनो या असं म्हणता आलं पाहिजे. ती सुख जे आहे ते आपल्याला भरभरून प्राप्त करून घेता आली पाहिजेत. ती सुख आपल्याला दुसरा देता आली पाहिजेत. आणि ती सुख जर देवाणघेवाण जर झालीत ना तर मग आपल्याला आनंद लुटता आला पाहिजेत. मग तो आनंद आपल्याला कशामध्ये शोधतोय आपण? नाटक सिनेमा आहे का? वडीलधाऱ्यांची सेवा आहे का? फिरायला जाणं आहे का? मॉलमध्ये जाणं आहे का? शॉपिंग करणं आहे का? घरामध्ये नवनवीन वस्तू आणणं आहे का? सगळं आपल्याला सुख घेता येऊ शकेल. जी जी सुखाच्या संकल्पना आपल्या आहेत त्या सगळ्या सुखाच्या संकल्पना आपल्या पूर्णत्वाला जाऊ शकतील असा कालावधी आहे. संततीचा काय विचारताय तुम्ही? विचारत नका तुम्ही संततीचं. संतती आपल्यासाठी काय हिरेच सगळे. देवाने आपल्या पूर्वीचे काही रत्न दिलेले आहेत ना ते सगळे रत्नच आहे. दिव्य रत्न दिले आपल्याला देवाने. पण लक्षात ठेवायचं, हिऱ्याला आहे ना सोन्याचं कोंदण लागतं. ते कोंदणात तुम्हाला तो हिऱ्यात ठेवता आला पाहिजे. हिऱ्याला पहिले घासता आलं पाहिजे. अजून घासतं तुमचं चाललेलं आहे मुलांवरती. ते घासा, त्यांना रगडू द्या पहिले मुलांना. त्यांना मेहनत घेऊ द्या. 4 दुनियादारी कळू द्या. 4 ठिकाणी त्यांना पाठवा. संबंध संपर्क वाढवू द्या त्यांना त्यांचे. आणि मग बघा तुमचा हिरा कसा चमकायला लागेल. चमचाम अशा प्रकारचे संतती बघतील आपल्याला बघायला मिळेल. काही चिंतेचं कारण नाहीये. हो, पण एकच गोष्टीची मला काळजी वाटते आहे, ती धास्ती अशी आहे की रोगस्थानावरती शनीची नजर आहे. आणि तो शनी आता काही बदलायच्या मार्गावर नाहीये. तो बदले जून 2025 मध्ये. पण तो नजर ठेवून बसलाय तिथे. आणि तो नजर ठेवून जेव्हा तो सरकेल ना तेव्हा तिथे काहीतरी अडचण नको देऊन जायला, आपला धक्का नको देऊन जायला. आणि तो धक्का असेल आरोग्याचा. मग चिकट स्वरूपाची व्याधी, चिवट स्वरूपाची व्याधी, अंतस्थ व्याधी, अशा स्वरूपाची व्याधी निर्माण होऊ शकेल. आणि म्हणूनच शत्रुपक्ष निर्माण करतो बरं तो. हो, शत्रुपक्ष निर्माण करतोय. म्हणून प्रत्येक व्यक्तीशी आपल्याला आपले संबंध संपर्क भले फायदा झाला नाही तरी चालेल, पण नुकसानही व्हायला नको. आपण कोणाला अडचण द्यायची नाही आणि कुणी आपल्याला अडचण देऊ नये, ही भूमिका जर आपली असती तर मात्र हा कालावधी आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरेल. याचं कारण सांगतो. पराक्रम स्थानामध्ये गुरु आत्ताच येऊन बसलेले आहेत परवा. आणि त्या गुरुची नजर 3 ठिकाणी जाते तुमच्या. पहिलं तुमचं पती पत्नी स्थान म्हणजे पत्नी स्थान किंवा पती स्थान. दुसरं म्हणजे भाग्यस्थान. तिसरं म्हणजे लाभस्थान. काय विचारूच नका हो. या 3 ठिकाणी नजरा गुरुच्या तुमच्या पडलेल्या. आता या 3 ठिकाणी मात्र तुम्हाला गुरु सगळ्या बाबतीमध्ये अनुकूल वातावरण करून दिलं. हो, म्हणूनच काही गोष्टी हळूहळू शनशनै ही हळूहळू. आणि जो व्यक्ती हळूहळू जाईल ना तो शिखरावर जाईल. मीन राशीने उपासना करायची या कालावधीमध्ये सूर्यनारायणाची. आपण सर्वांनी माझ्या अतुलवेद साप्ताहिक राशी भविष्य हा कार्यक्रम बघण्यासाठी माझ्या श्याम पाठक गुरुजी या फेसबुक पेजला व इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. यूट्यूबला सबस्क्राईब करा. आणि आमचा नवीन कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्याचं नाव आहे प्रश्नमालिका. या प्रश्नमालिका कार्यक्रमामध्ये आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील, जे आपल्या मनातील असतील, ज्योतिष संदर्भातील असतील, मग लग्नाविषयी असतील, आपल्या करिअर विषयी असतील, व्यापाराविषयी असतील, नोकरीविषयी असतील, आरोग्याविषयी असतील, अशी सगळी प्रश्न आपण आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारू शकतात. त्याचं उत्तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. आणि तो बघण्यासाठी आपण माझ्या श्याम पाठक गुरुजी या फेसबुक पेजला, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. यूट्यूबला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. आणि व्हिडिओ बघायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपणा सर्वांना माझा नमस्कार.